छत्रपती संभाजीनगरच्या लोकसभा जागेसाठी महाविकास आघाडीकडून चंद्रकांत खैरे यांची उमेदवारी घोषित करण्यात आलेली आहे। मात्र महायुतीचा उमेदवार अजूनही निश्चित होत नाहीये। महायुतीकडून भारतीय जनता पार्टीच्या वतीने भागवत कराड हे गेल्या अनेक दिवसापासून ही लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत, मात्र त्यांचंही नाव अद्याप घोषित झालेलं नाही। दुसऱ्या बाजूला चंद्रकांत खैरे यांचं नाव घोषित झालेलं आहे। आपल्यासोबत भागवत कराड आहेत। कराड साहेब, ज्या चंद्रकांत खैरेंना पुन्हा एकदा पराभूत करण्यासाठी तुम्ही इच्छुक आहात, त्यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे, काय सांगाल? काल सकाळी छत्रपती संभाजीनगर लोकसभेसाठी उबाटा सेनेतर्फे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांची उमेदवारी जाहीर झाली आहे। खरं तर चंद्रकांत खैरे यांना एक बार मागच्या वेळेस जनतेने नाकारलेलं आहे आणि शिवसेनेमध्ये विरोधी पक्षनेते विधान परिषद अंबादासजी दानवे वर्षे चंद्रकांत खैरे अशी कॉम्पिटिशन होती आणि एका नाकारलेल्या उमेदवाराला परत उमेदवारी दिली, म्हणून जनता परत त्यांना काही पास करणार नाही आहे आणि चंद्रकांत खैरे नक्कीच पराजित होतील याच्याबद्दल मनात काही शंका नाही। काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? 95,000पेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे। आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी। चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी दिल्यानंतर इम्तियाज जलील यांनी भारतीय जनता पार्टीला सुद्धा टीका केलेली आहे। ते म्हणतात की भारतीय जनता पार्टीचे मोठे नेते संभाजीनगरला आले, कमळ दिल्लीला पाठवायचे म्हटले, MIMला उकडून फेकायचे म्हटले आणि आता त्यांचाच उमेदवार ठरत नाही आहे। एक मात्र नक्की की कुठल्याही परिस्थितीमध्ये छत्रपती संभाजीनगर लोकसभेमध्ये MIMचा उमेदवार निवडून येणार नाही। मागच्या वेळेस हिंदू बांधवांनी केलेली चूक ती लक्षात आली आणि एक इम्तियाज जलील एक नवीन चेहरा होता। लोकांना वाटलं सुशिक्षित उमेदवार आहे, बोलका पोपट आहे, बोलणारा खूप एक्सपर्ट आहे बोलण्यामध्ये, कारण पत्रकारच असल्यामुळे खूप चांगलं बोलत होते। पण पत्रकार बोलके पोपट त्यातले सगळे पत्रकार थोडेच बोलत असतात, हा बोलणारा माणूस आहे। तर हा बोलणारा, डिबेट करणारा, लोकसभेमध्ये चांगलं बोलतो, पण काम मात्र शून्य, काम शून्य आहे। तर अशा परिस्थितीमध्ये MIM इथून निवडून येऊ शकत नाही। त्यांनी एकही विकासाचं काम केलेलं दाखवावं आणि मगच बोलावं, म्हणून महायुतीचा उमेदवार कुठल्याही पक्षाचा असेल तो निवडून येईल याची मला खात्री आहे। अजून उमेदवार ठरला नाही, ठीक आहे, काही अडचणी असतील, कारण ही जागा तशी शिवसेना लढत होती, म्हणून युतीमध्ये बैठकावर बैठका चालू आहेत, निर्णय लवकरच होईल आणि त्यानंतर आम्ही कामाला लागू। आम्ही तर कामाला लागलोच आहे, मागच्या 5 वर्षापासून काम करतो आहे, म्हणून महायुतीचा उमेदवार नक्कीच निवडून याची आम्हाला खात्री आहे। कुठल्याही परिस्थितीमध्ये प्रधानमंत्री मोदी साहेब तिसऱ्यांदा ज्यावेळेस प्रधानमंत्री म्हणून शपथ घेतील त्यावेळेस संभाजीनगरवासियांचा एक मनातली इच्छा आहे की मोदी साहेबांना मतदान करायचं आणि मोदी साहेबांना जर मतदान करायचं असेल तर नॅचरली महायुतीला मतदान करावं लागेल, म्हणून महायुतीच्याच उमेदवाराला जनता मतदान करेल, निवडून देईल याची मला खात्री आहे। इम्तियाज जलील पुढे म्हणतात की भारतीय जनता पार्टीचं आता आपलं या शहरात काही जमत नाही असं वाटल्यानंतर त्यांनी ही जागा शिंदे गटाला सोडलेली आहे। शिंदे गटाला सोडली का नाही मला तरी अजून माहीत नाही, पण शेवटी महायुती आहे। काही जागा शिंदे गटाला जातील, काही जागा भाजप लढवेल, काही जागा अजितदादा पवार राष्ट्रवादी गट लढवेल, पण ही एक महायुती एक अभेद्य युती आहे। सर्वांचं एकच ध्येय आहे, 45 जागा जिंकायच्या आणि त्यामध्ये 48 पैकी जिंकून माननीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या पाठीमागं हा महाराष्ट्र खंबीरपणे उभा करण्याचं ध्येय हे महायुतीचं आहे आणि हे आम्ही साध्य करू। इम्तियाज जलील भाजपवरती आणखी टीका करताना म्हणतात की भारतीय जनता पार्टी काही काम करत नाही, फक्त मोठ्या मोठ्या गप्पा मारते आणि गप्पा मारून भाजपाने लोकांना फसवलेलं आहे। इम्तियाज जलील आणि त्यांचे नेते OWC यांना दोघांनाही चष्म्याचा नंबर बदललेला दिसतोय दोघांचा, त्यांना डोळ्याच्या डॉक्टरकडे पाठवायची गरज आहे आणि चष्मा, कारण त्यांना दिसतच नाही आजकाल। OWC म्हणाले होते की भाजपचं इथं काम नाही, अरे बाबा भाजपचे आमदार आहेत, भाजपचा खासदार आहे, भाजपचे नगरसेवक आहेत, भाजपच्या पूर्ण तयारी झालेली आहे, जिल्हा परिषद सदस्य आहेत, म्हणजे कितीतरी त्यांच्या पटीनं आमचं काम आहे असं म्हणाले होते। तसं आता इम्तियाज जलीलला मी प्रश्न विचारू इच्छितो की पाणी प्रश्नावरती जे केंद्राने जवळजवळ 700-800 कोटी रुपये दिले का नाही त्यांना माहीत नसेल, तो केंद्रात
जवळजवळ 1200 कोटी रुपये MSABसाठी दिले, 1,500 ते 2,000 कोटी रुपये जल जीवन मिशन अंतर्गत दिले, विमानतळ विस्तारीकरणाला पैसे दिले, 4,500 कोटीपेक्षा जास्त रुपये या शहरामध्ये PNG गॅससाठी दिलेले आहेत. हे इम्तियाज जलीलला माहीतच नाही आहे. फक्त टीका करणं आणि बोलत राहणं TV वरती, याच्याशिवाय आणि सोशल मीडियावरती काम काय? काहीच काम नाही. म्हणून जनता विकास काम, राष्ट्रीयत्व, हिंदुत्व हे महायुतीच्या उमेदवाराकडे आहे. म्हणून महायुतीला ते निवडून द्यावं. तर हे होते भारतीय जनता पार्टीचे इच्छुक उमेदवार भागवत कराड यांनी पुन्हा एकदा इम्तियाज जलील यांनी चंद्रकांत खैरे यांच्यावरती टीका केलेली आहे. चंद्रकांत खैरे हे जनतेने नाकारलेले उमेदवार आहेत, तर इम्तियाज जलील हा नुसता बोलका पोपट आहे, अशा स्वरूपाची टीका भागवत कराड यांनी केली आहे. कॅमेरामन हर्षल सोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.